नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण वृत्तपत्राचे कार्य आणि ऑनलाईन दैनिकांचा परिचय आपण अभ्यासला. आज आपण वृत्तपत्राचे कार्य आणि त्याची उपयुक्तता अभ्यासणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की बातमी प्रकाशित करणे हे वृत्तपत्राचे मुख्य कार्य आहे. हे वृत्तपत्राचे मुख्य कार्य असले तरी वृत्तपत्रे ही व्यापक भूमिकेतून कार्यरत होताना दिसतात. आपण जर भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली वृत्तपत्रे ही लोकांना ज्ञान देण्यासाठी, त्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रामुख्याने निर्माण झालेली होती. या काळातली जी वृत्तपत्रे होती आपण अभ्यासलीत की काळ आहेत, शिमपरांजपेंचं, लोकमान्य टिळक, आगरकर, केसरी, मराठा. ही वृत्तपत्रे जी होती तर ह्या वृत्तपत्रांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन स्वातंत्र्याविषयीची आपली मते ठोसपणे सर्वसामान्यांपर्यंत त्यावेळी पोचविली होती. म्हणजे लोकमान्य टिळकांचा केसरी असेल, शिमपरांजपेंचा काळ असेल किंवा मराठा असेल, ह्या काही ठळक वृत्तपत्रांचा मी इथं उल्लेख करते आहे. या वृत्तपत्रांनी सामाजिक विचारही तितक्याच आक्रमकपणे जनसामान्यांवर बिंबविला होता. या काळातील वृत्तपत्रांचे मुख्य कार्य हे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हे होतं. त्या काळातील वृत्तपत्राचे स्वरूप जर आपण पाहिले तर त्या वृत्तपत्रांनी वाङ्मयाच्या विकासातही महत्त्वाचे योगदान दिलेले दिसते आणि म्हणून आपण तो सुद्धा अभ्यास वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून मराठी साहित्यामध्ये करत असतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मात्र ही वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बातम्यांबरोबरच, म्हणजे बातमी प्रकाशित करणे ह्या मुख्य कार्याबरोबरच अतिशय व्यापक अशा भूमिकेतून या वृत्तपत्रांनी हे कार्य केलेलं दिसतं. म्हणजे लोकांना ज्ञान द्यायचं, प्रबोधन करायचं, याबरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा विशिष्ट भूमिका या वृत्तपत्रांनी वठविलेली आपल्याला दिसते. सामाजिक विचारही तितक्याच आक्रमकपणे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविलेला दिसतो आणि वाङ्मयाचा विकासही या वृत्तपत्रांनी केलेला आपल्याला दिसतो. भाषेचा एक एक नमुना आपल्याला त्या वृत्तपत्रांमधून प्रत्ययास येतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ही वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाऊ लागली. ह्या वृत्तपत्रांनी एक प्रकारे जागल्याची भूमिका घेतली. सरकारी ध्येय धोरणे, सरकारच्या विविध योजना, सरकारची नीती, सरकारची कार्यपद्धती यावर ही वृत्तपत्रे बारकाईने लक्ष ठेवतात किंवा लक्ष ठेवायला लागलीत. सरकारच्या ध्येय धोरणांचा पाठपुरावा तर ही वृत्तपत्रे करतातच, शिवाय या ध्येय धोरणातून जनसामान्यांना कितपत फायदा होईल, त्यांचा फायदा होईल की तोटा होईल, याविषयीचे चिकित्सक विवेचनही या वृत्तपत्रातून होत असते. म्हणजे आज जे आलेला नवीन शैक्षणिक धोरण आहे, ह्याचा फायदा कोणकोणत्या घटकांना होईल, म्हणजे शिक्षकांना होईल का, विद्यार्थ्यांना होईल का, त्याचे नंतरचे परिणाम काय असतील, ह्याचा चिकित्सक असा
अभ्यास किंवा विवेचन वृत्तपत्रातून वेळोवेळी आलेलं आहे. किंवा आत्ताचं जे शेतकरी धोरण आहे तर त्याबद्दलचेही विविध मतं आजतागायत वृत्तपत्रांमधून येत आहेत. म्हणजे त्याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा होईल की तोटा होईल, पुढं काय होईल, त्याचा चिकित्सक असा अभ्यास या वृत्तपत्रांमधून आपल्याला वाचनात येतो किंवा आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळे सामान्य माणसाला फसवून किंवा अंधारात ठेवून सरकारी योजना अंमलात येऊ शकत नाही. म्हणजे परस्पर तिकडे कुठेतरी विधेयकं आपल्या संसदेमध्ये विधेयकं त्यांनी पारित केलीत आणि ती अंमलात आणलीत असं होत नाही. कारण लोकांना अंधारात ठेवता येत नाही, कारण जागल्याची भूमिका ह्या वृत्तपत्रांची आहे आणि म्हणून वृत्तपत्र ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून असं करता येत नाही. सरकारने काय करायला हवे आणि सरकारने काय करू नये याविषयी सतत ही वृत्तपत्रे मार्गदर्शन करत असतात. म्हणजे सरकारची कानउघाडणी करण्याचं काम, त्यांना कानपिचक्या देण्याचं कामसुद्धा ही वृत्तपत्रे करत असतात. खरमरीत टीका ही सरकारी ध्येय धोरणांवर ते करत असतात. सरकारलाही ते एक प्रकारे जाब विचारत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने जागल्याची भूमिका ह्या वृत्तपत्रांची आज असलेली आपल्याला दिसते. त्यांना मार्गदर्शनही करतात, शिवाय आपली ध्येय धोरणे निश्चित करण्यास त्यांना मदतसुद्धा करतात. एक प्रकारे त्यांना ते मदतसुद्धा करतात. मग ही वृत्तपत्रे जी आहेत ही एक प्रकारे जनसामान्यांचा आवाज असतात. हा जनसामान्यांचा आवाज असतो. जर त्यांना जनसामान्यांच्या हिताचं नसेल तर तो एक जनसामान्यांचा आक्रोशसुद्धा ते प्रकट करतात. त्यामुळे समाजात काही वाईट चाललेले असेल, भ्रष्टाचार वाढलेला असेल किंवा समाजात हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण होत असेल, काळा बाजार वाढलेला असेल तर त्याविरुद्ध ही वृत्तपत्रे आवाज उठवितात. मागे बघा की काही जे लोक होते, हे भटके वगैरे लोक, तर त्यांच्यावर हल्ले वाढण्याचं प्रमाण जास्त झालं होतं. त्यावेळी वृत्तपत्रांनी खूप मोठा आवाज उठविला होता. त्या साधूंना वगैरे मारून टाकलं होतं समूहांनी, लोकांच्या समूहांनी. तर तो एक प्रकारचा जो होता तो हुकुमशाही प्रवृत्ती होती ती समाजात वाढलेली ती एक वाईट प्रवृत्ती होती आणि त्याविरुद्ध वृत्तपत्रांनी आवाज उठविला होता. म्हणून समाजामध्ये काही वाईट चाललेलं असेल किंवा भ्रष्टाचार वाढलेला असेल किंवा एखाद्या गटाचं वर्चस्व वाढलेलं असेल, त्याची हुकुमशाही प्रवृत्ती वाढलेली असेल, तर त्याविरुद्ध हे वृत्तपत्रे आवाज उठवितात. तो आवाज जनसामान्यांचा आवाज असतो. याचबरोबर समाजातील अनिष्ट शक्ती, अनिष्ट रूढी परंपरा, गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यावरही वृत्तपत्रे निर्बंध घालतात. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होत असेल आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोच करणाऱ्या या सामाजिक काही कुप्रथा असतील, मागे अनेक अशा कुप्रथांचा भांडाफोड वृत्तपत्रांनी केला की खूप असे सुशिक्षित असं पुण्याचं ते जोडपं, पण ते कांजरभाट समाजातल्या ज्या प्रथा होत्या कौमार्य चाचणीच्या, तर त्याविरुद्ध वृत्तपत्रांनी चांगला आवाज उठविला होता आणि समाजातील सगळ्या स्तरातील लोकांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं होतं. तर त्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला माहीत नसतील, तुम्हाला आठवतही नसेल, ते गेल्या वर्षाची बातम्या होत्या. तर त्या कुप्रथा होती ती खूप मोठी सामाजिक कुप्रथा की मुलीने कौमार्य चाचणी द्यावी आणि कितीही शिकलेली असेल, कुठल्याही पदावर असेल ती मुलगी त्या समाजातली, त्या कांजरभाट समाजातली, तरीसुद्धा तिने ती द्यावी. त्या कुप्रथेविरुद्ध वर्तमानपत्रांनी उठवलेला जो आवाज होता तो माझ्या चांगल्याच स्मरणात आहे. किंवा नव्याने निर्माण होणारे जी धोरणं असतात त्यांचा निषेधही ही वृत्तपत्रे करताना दिसतात. आणि म्हणून खूप मोठी भूमिका या समाजाच्या घडणीमध्ये
या समाजाला मार्गदर्शन करणारी, सरकारला प्रसंगी मार्गदर्शन करणारी, प्रसंगी राजकीय ध्येय धोरणांमध्ये हस्तक्षेप करणारी अशी एक मोठी भूमिका ह्या वृत्तपत्रांची असलेली आपल्याला दिसते. लोकांना सतत जागृत ठेवून व समाजात सर्व काही आलबेल राहावे किंवा व्यवस्थित राहावे यासाठी वृत्तपत्रे झटत असतात. समाजातील सामाजिक व आर्थिक दारिद्र्याविरुद्ध, म्हणजे समाजामध्ये केवळ आर्थिक दारिद्र्यच नसते तर सामाजिक दारिद्र्यसुद्धा असते. म्हणजे ज्या बालविवाहाच्या प्रथा आहेत, तर कालच एक बातमी होती की ह्या टाळेबंदीच्या काळामध्ये बालविवाहांचं प्रमाण वाढलं. आता बघा, हे झालं सामाजिक दारिद्र्य. जे आपण अजूनही 18 वर्षाच्या आतील मुलींची लग्न करतो आहे, वय वर्ष 18 त्यांना पूर्णसुद्धा होऊ देत नाही आहे. आणि ह्या टाळेबंदीच्या काळामध्ये तो लाभ या समाजातील काही गटांनी उठवलेला आपल्याला दिसतो. तर हे सामाजिक दारिद्र्य आहे, केवळ आर्थिक दारिद्र्यच असत नाही. तर याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम ही वृत्तपत्रे करतात आणि वृत्तपत्रातूनच ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली की बालविवाहाचं प्रमाण ह्या काळामध्ये वाढलं म्हणून. राष्ट्राच्या निर्माणासाठी, राष्ट्राच्या सशक्तीकरणासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका या वृत्तपत्रांची असते. बघा, वृत्तपत्राचं कार्य किती मोठं आहे ते. जनसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी सुद्धा वृत्तपत्रे सर्वसामान्यांना सातत्याने सावध करीत असतात. म्हणजे केवळ देशाच्या निर्माणासाठी, देशाच्या सशक्तीकरणासाठीच भूमिका वृत्तपत्रे बजावत नाहीत, तर जनसामान्यांचाही आवाज वृत्तपत्रे असतात. त्यांचे प्रश्न सोडवतात, त्यांच्या समस्या सोडवतात. वृत्तपत्रातील अग्रलेख, स्तंभ सदर लेखन आपण शिकणार आहोत, स्तंभलेखन वगैरे. वृत्तलेखन ही जनसामान्यांची, त्यांच्या विचारांची मशागत करतात. अग्रलेख जरूर वाचत चला, वृत्तपत्र वाचा. मी तुम्हाला वर्गात नेहमी सांगत असायचे की एक तरी वृत्तपत्र तुम्ही वाचा. पुन्हा आणखी असं सांगायचे की जो विद्यार्थी एक वृत्तपत्र वाचतो त्याने किमान 2 वाचावेत. म्हणजे तुम्हाला दोघं वृत्तपत्रांची तुलना करता येईल आणि दुसरी बाजूसुद्धा कळते. कारण एका वृत्तपत्रामध्ये एखाद्या विशिष्ट विचारसरणीला धरून जर काही छापून येत असेल तर दुसरी विचारसरणीसुद्धा आपल्याला कळते. आणि म्हणून वृत्तपत्र वाचणं हा एक आपल्या जीवनशैलीचा, जीवनाचा एक भाग ठरवा तुम्ही. आणि एकतरी वृत्तपत्र तुम्ही दिवसभरामध्ये वाचा, त्याचा अग्रलेख वाचा, त्याच्यामध्ये आलेले विविध स्तंभ वाचा, जेणेकरून तुमची वैचारिक एक घडण बनेल आणि तुम्हीसुद्धा आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकाल. आणि म्हणून वैचारिक मशागत करण्याचं कार्य वृत्तपत्रातले हे लेख करतात. आपली भूमिका नेमकी काय असावी हे आपल्याला कळतं. न्यायाची बाजू कोणती आहे व प्रसंगी आपण नेमकी कुठली कृती केली पाहिजे याचे मार्गदर्शन ह्या अग्रलेखांमधून, स्तंभलेखांमधून, वृत्तलेखांमधून होते. आणि म्हणून मी वारंवार सांगते की आपण वृत्तपत्र वाचलं पाहिजे, त्यातले हे लेख वाचले पाहिजेत. वृत्तपत्रे ही समाजाला दिशा देणारी असतात. वृत्तपत्राचे कार्य हे लोकांना जागृत करणे हे असते, पण त्याचबरोबर आपल्या समस्यांवर उपायसुद्धा आपल्याला वृत्तपत्रामध्ये सापडू शकतात. आपल्या समस्यांविषयी, आपल्यावर येणाऱ्या नंतरच्या अडीअडचणींविषयी सावध करणारे
हे वृत्तपत्र असते, ते त्यांचं कार्य असते. आणि म्हणून सरकारी ध्येय धोरणे व अनिष्ट चालीरीतींवर डोळा ठेवून असणारी वृत्तपत्रे समाजाला मात्र पदभ्रष्ट होऊ देत नाही. कारण त्यांचं सर्वसामान्यांकडे जसं लक्ष असते, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींकडे जसं लक्ष असते, तसंच सरकारी ध्येयधोरणांमधून जनसामान्यांवर होणाऱ्या परिणामांकडे सुद्धा या वृत्तपत्राचं लक्ष असते. आणि म्हणून या समाजाला पदभ्रष्ट ही वृत्तपत्रे होऊ देत नाहीत. हे महत्त्वाचं कार्य वृत्तपत्राचं असतं. आता ह्या वृत्तपत्राची ही उपयुक्तता आपण अभ्यासली, त्याचं कार्य अभ्यासलं आणि समाजाला ही उपयुक्त ठरणारी ही एवढी मोठी अशी बाब आपल्यासमोर आहे, किंवा एवढं मोठं एक असं कार्य करणारा असा घटक आपल्यासमोर आहे. आणि म्हणून त्याचाही फायदा आपण घेतला पाहिजे. आणि त्यांची ही जी उपयुक्तता जी आहे वृत्तपत्रांची, ती उपयुक्तता आपण आपल्या ह्या वैचारिक मशागतीसाठी, आपली ध्येयधोरणं ठरविण्यासाठी, आपल्यामध्ये वाङ्मयाचा आणि भाषेचा विकास होण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी आपण ह्या वृत्तपत्रांचं वाचन केलं पाहिजे. आज आपण इथं थांबूया. पुढच्या तासाला आपण भेटूया. धन्यवाद.